वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं आणि हे आत्तापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शिंदे साहेब, शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती, याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचा नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत. आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या नका देऊ, आम्ही मिळवणार आहेत. एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे तुम्ही जर नाही दिलं तर. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता ह्यो शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही. आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठीत ठेवत नाहीत आणि तिथून पुढं आम्हाला कोणाला शब्दाने बोलण्याची इच्छाच राहणार नाही. कारण आम्ही कोणालाच आमचं त्यापुढं समजणार नाही. त्याच्यामुळं गोष्टी सांगितल्यात ह्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका. मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीवाल्यांना, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला आणि कुणबीच्या खाली सदर जेवढे आहेत ते सगळे कुणबी त्यांना सगळ्यांना बीड जिल्ह्यात जे सापडलेत आता 20,000 तेही ताबडतोब देतो. देवी लशीची तपासणी बंद झाली, संस्थांची बंद झाली, प्रमाणपत्र राज्यात द्यायचे बंद झालेत, त्याचं कुठलीच तपासणी केली जात नाही. त्याला काय म्हणते तर व्हॅलिडिटी याचे बंद करून टाकले. आमच्या पोराला ॲडमिशन घ्यायचे आता परीक्षा पोलीस भरती आहेत ते सगळं बंद पडलंय. तुम्ही काय करताय नेमकं मराठा समाजासाठी हे कळा नाही आम्हाला. ते पोलीस भरतीतले पोरं आमरण उपोषणाला तिकडे बसले, ते मरायला लागले. ते करतो म्हणून ते करत नाहीत. सारथीतल्या पोराच्या अडचणी तशाच आहेत. PhDच्या पोरांची 4 महिन्याची वाढवायची 4 महिन्याची पोलीस भरतीतली ते तसंच पडलंय. देताय काय नेमका मराठ्याला तुम्ही? नुसते वाचित होय कागद जाहिराती देता करोडो रुपयाच्या. तुम्ही करताय काय? महामंडळात गोरगरिबांच्या फायली करून करून त्याच्या खिशीतले पैसे संपून गेले. नाही मिळालं नुसते येतात आणि बैठका घ्यायला लावतात. पदासाठी हिंडायला लावता काय मराठ्याचं वाटोळं करून त्यांना? नाही मिळणार यावेळेस मराठ्यांना काही, पण जातीला मिळन. बोलण्यावर भान ठेवा आणि जातीकून वाढा. मतासाठी लय मरमर करू नका. पडताल पडा, जात नाही विसरणार तुम्ही पडलेले कधीच.